देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधारनाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मेचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुणीयम मिर्विती देवी कुबेरे तैशेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजच माझी होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्ममीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोधप्राप्ती कारणे भजावा राम. तो मीची आहे आत्माप्त कामतरेन मन कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्यक् परम महः तदेवाहम न मत्तोन्य दितिमे निश्चिता मतिः. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 34 क्रमांकाचा आत्म्याविषयी अनुवादाचे मत. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 34 क्रमांकाचा आत्म्याविषयी अनुवादाचे मत. हा विषय 21 क्रमांकाच्या परिच्छेदापासून आरंभ झालेला आहे आग्रदेवाच्या स्वप्नाला. आणि 28 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आग्रदेवाने 3 प्रश्न केले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे मी कोण. त्या प्रश्नाचं उत्तर आपलं क्रमप्राप्त चालू आहे. 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये श्रुतियुक्ती अनुभूतीला अनुसरून मी कोण म्हणशील तर सच्चिद आनंदरूप ब्रह्मच तू आहे असं उत्तर दिलं. आणि मग मी कोण या स्वरूपाबद्दल काही मतमतांतर शास्त्रीय विचार पुढे आलेत. त्यामध्ये सांख्यदर्शनाने मी कोण याचं उत्तर देताना आत्मा कोण तर त्यांनी सांगितलं असंग नाना हे आत्म्याचं स्वरूप आहे. पण ते मत खंडित ठरलं. नंतर प्राचीन नायकाने सांगितलं व्यापक नाना तेही मत खंडित आहे. नंतर नवीन नायकाने सांगितलं मध्यम परिमाणाचा मानून नाना तर तेही मत खंडितच आहे. आणि नवीन नायकातलीच पुन्हा आता एकदेशी म्हणजे यांच्याही प्रक्रिया भिन्न सिद्धांत एक तर ते अणु नाना असं आत्म्याचं मत मानतात. म्हणजे आत्मा अणु आहे स्वरूपाने आणि तो नाना आहे असं यांचं मत आहे. तर यांचं मंडन आणि नंतर पुन्हा येणार खंडन. पण हेही मत खंडितच आहे. पुन्हा मंडित त्यांचं मंडन काय हे आपल्या पहिले लक्षात घेण्याकरता काय बोलतात ग्रंथकार ते पाहण्या अगोदर या 34 क्रमांकाच्या परिच्छेदाचा 1-2 मिनटात आपण गोषवारा पाहू आणि मग पंक्तीनुसार तो आशयविषयी पाहू. अनुवादाला विचारलं ठीक आहे तुमचं मत काय तर ते म्हणतात आत्मा अणुस्वरूपाचा आहे. अणु म्हणजे अणु आणि परमाणु. तर आपण त्या दिवशी बघितलं खिडकीच्या मधून येणारा प्रकाश आणि त्याच्यात दिसणारे धुळीचे बारीक कण त्यालाच अणु असं म्हणतात. त्याच्या 6व्या भागाला परमाणु असं म्हणतात. तर त्यातला धुळीचा दिसणारा जो कण आहे तो जितक्या सूक्ष्म स्वरूपाचा आहे तितक्या सूक्ष्म स्वरूपाचा कोण आहे आत्मा आहे. अणु आहे तो. आणि अणु असून कसा आहे नाना आहे. बरं ठीक आहे अणु असून नाना असणारा आत्मा हा कर्ता भोक्ता आहे का अकर्ता भोक्ता आहे असं त्याला विचारलं. तर तो म्हणतो अणु असणारा आत्मा हा कर्ता भोक्ता नाही म्हणावं तरी दोष आहे आणि आहे म्हणावं तरी दोष आहे. अणु नाना आत्मा जर कर्ता भोक्ता मानला तर अणु पक्षामध्ये मागे अंतकरण अणु मानलं तर जो दोष येतो तो दोष येईल. अंतकरण जर अणु असेल देहाच्या ज्ञानात साधारण त्याला म्हणतो आपण अंतकरण ते जर अणु मानलं तर ते शरीराच्या कुठल्या तरी एका भागात राहील. ज्या भागात ते राहील त्या भागात ते ज्ञान करून देईल. ज्या भागात ते नाही त्या भागात ज्ञान होणार नाही. म्हणजे पायात काटा बसला आणि अणु आत्मा जर पायात असला तर तिथलंच ज्ञान होईल. मस्तिष्कात त्याच्या वेदना होणार नाही. म्हणजे पायी काटा नेटी ती व्यथा जीव उमटे तैसा पोळी संकटे पुढीलाची जो ते पायी काटा नेटीन व्यथा जीव उमटे असं होणार नाही. कारण अणु आत्मा सूक्ष्म आहे. तो कुठे आहे पायात आहे. मग तिथे कळेल. मस्तिष्कात झालेली वेदना कळणार नाही. किंवा तो जर मस्तिष्काचा असेल तर पायात कळणार आणि तो हातात असेल तर बाकीचा इतर भाग मृतप्राय जड होऊन राहील. म्हणून आत्मा अणु मानून करता भोक्ता मानला तर हा दोष होतो. मग करता भोक्ता नाही म्हणत आत्मा नाना सिद्ध करता येत नाही. कारण सांख्याने सुद्धा आत्मा असंग मानून नाना मानला.
पण कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे मानले? त्यांनी बुद्धीची. म्हणून नानात्व कोणाचं सिद्ध झालं? बुद्धीचं. कोणाचं सिद्ध झालं? नाही, आत्म्याचं. कारण एक आत्मा दुसऱ्यापासून वेगळा हे दाखवण्याकरता काहीतरी वैलक्षण्य वेगळीकता दाखावी लागते. आणि वेगळीकता कशामुळे दाखवते? ते कर्ता भोक्ता मानला तर. तो अकर्ता भोक्ता मानला तर सांख्याला आत्मा असंग मानून कर्ता भोक्ता न मानल्यामुळे नानात्व सिद्ध करता आलं नाही. तसं आत्मा आम्ही मानून कर्ता भोक्ता जर मानला नाही तर आम्हाला नानात्व सिद्ध करता येत नाही. म्हणून सांख्यावर जो दोष याला म्हणजे दोष येतो कोणता? आत्म्याचं वैलक्षण्य दाखवता येत नाही, तो दोष येईल कधी? आत्मा कर्ता भोक्ता मानला नाही तर. म्हणजे कर्ता भोक्ता मानला तर अणुपक्षातला दोष होतो. अंतकरण अणुपक्षात मानलं त्या म्हणजे एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव असा दोष होतो. कधी आत्मा कर्ता भोक्ता मानला, आपला मानून कर्ता भोक्ता मानला तर एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव नावाचा दोष होतो. आणि कर्ता भोक्ता नाही मानला तर सांख्य मताप्रमाणे अनात्म्याचं नानत्व आम्हाला सिद्ध करता येत नाही, म्हणजे वैलक्षण्य दाखवता येत नाही. एक दुसऱ्यापासून भिन्न आहे सिद्ध करता येत नाही. मग तुम्ही काय मानता? आत्मा मानून नाना तर मानता. म्हणले हो, आत्मा मानून नाना मानतो. पण मग मानून नाना मानला, कर्ता भोक्ता मानला तर अंतकरणातल्या अणुपक्षातला दोष, तो दोष तुमच्यावर येतो. एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव. आणि आत्माना मानून कर्ता भोक्ता नाना मानून कर्ता भोक्ता नाही मानला तर सांख्य मताप्रमाणे वैलक्षण्यत्वाचा अभाव म्हणजे आत्मा नानात्व सिद्ध करता येत नाही. मग त्याला म्हणतात उभयता पाशरज्जू. मग सांगा ना तुम्ही अशा वेळेला काय मानता? आत्मा कर्ता भोक्ता मानता का अकर्ता भोक्ता मानता? तर ते म्हणतात आमचा आत्मा आहे, नाना आहे आणि कर्ता भोक्ता आहे. मग कर्ता भोक्ता आहे तर अंतकरणाच्या अण्णपक्षात जो दोष होतो तो दोष तुमच्यावर येईल ना? म्हटले येत नाही. म्हणजे का? आमचा आत्मा आहे, नाना आहे, तो कर्ता भोक्ताही आहे, पण अंतकरण अणुपक्षात जो दोष येतो तो दोष आमच्यात येत नाही का? याचं कारण असं आहे की आमचा हा आत्मा जरी असला तरी त्याचं ज्ञान मात्र पूर्ण शरीरात व्याप्त आहे. आत्मा कसा आहे? आहे, पण ज्ञान त्याचं पूर्ण शरीरात व्याप्त आहे. म्हणजे आत्म्याचं ज्ञान पूर्ण शरीरात व्याप्त कसं राहील? ते म्हणजे आम्ही तुम्हाला संयुक्तिक हे सिद्ध करू शकतो, युक्तीने हे सिद्ध करता येतं. म्हणजे मग युक्तीने सिद्ध करता येतं तर करा सिद्ध. ते म्हटले असं आहे, मृग असतो, हरण असतो, त्याच्या नाभीत कस्तुरी असते. मग कस्तुरी कुठे आहे? फक्त नाभी देशातच आहे. पूर्ण शरीरात आहे का? नाही. पण त्याच्या भोवताली पूर्ण त्या कस्तुरीचा सुगंध काय होतो? दरवळतो. मग ती कस्तुरीचा सुगंध, ती कस्तुरी एका देशात आहे, पण सुगंध जसा त्याच्या भोवताली सर्वत्र दरवळतो तशा पद्धतीने आत्मा नाना असणारा आत्मा शरीराच्या जरी एका भागात राहिला तर त्याचा ज्ञानरूपी सुगंध पूर्ण शरीरामध्ये दरवळतो. त्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात काही घडलं तर त्याला ते कळतं. पाय काटा नेटी व्यथा जिमटे असं घडतं, कारण तो कस्तुरीचा सुगंधाप्रमाणे त्या आणि नाना असणाऱ्या आत्म्याचा ज्ञानरूपी सुगंध पूर्ण शरीरामध्ये दरवळतो. ठीक आहे, ही युक्तीने सिद्ध झालं. आता हे तार्किक आस्तिका करतात, पण श्रौतास्तिक त्याला श्रुती लागते. तार्किक आस्तिक म्हणतो बाप दाखवणे ते श्राद्ध घाल, तरी कस्तुरीचा दृष्टांतप्रमाणे युक्तीने सिद्ध केलं. पण श्रौतास्तिक म्हणतात ते युक्तीने काय सिद्ध होतं? याहीपेक्षा आम्हाला श्रुती प्रमाण द्या. मग श्रुती प्रमाणाने ही गोष्ट सिद्ध होते. कशी? आणि यान. आत्मा कसा आहे? अणुपेक्षा आहे असं कोणी सांगितलं? श्रुतीने सांगितलं. म्हणजे श्रुतीने सुद्धा आत्मा असं सिद्ध होतो. त्यामुळे आत्मा कसा आहे? मग आहे, नाना आहे आणि कर्ता भोक्ता आहे असे अनुवाद्याचं मत आहे. नैयायिकातलेच हे एकदेशी आहे. पण असं म्हटल्याच्या नंतर हे नैयायिकाचं मतसुद्धा कसं आहे? अनुभवाच्या विरुद्ध आहे. हे मत खंडितच आहे. मग हे मत खंडित कसं ते पुढे आपण पाहू. आता मंडित आपल्याला त्यांचं मंडन काय कळालं ते मंडन वाचून घेऊ, मग पुन्हा खंडनाचा आशय बघून खंडनही आपण वाचूया. तरंग 4 आहे आपला 6वा आहे, परिच्छेद 34 क्रमांकाचा आहे. आत्म्याविषयी अनुवादाचे मत. अनुवादी आत्मे नाना मानून मानतात. ठीक ना? इतर प्रत्येकाने सांख्यापासून ते अनुवादेपर्यंत मधले प्राच्य नैयायिक असतील, नवीन नैयायिक असतील, आहे ना, सगळ्यांनी नानाच मानलेला आहे. फक्त नाना मानण्यापूर्वी असंग नाना सांख्य म्हणणार, व्यापक नाना प्राच्य नैयायिक, मध्यम नाना नवीन नैयायिक, आणि आता नाना हे नैयायिकाचीच एकदेशी बोलत आहेत. बघा, आत्म्याविषयी अनुवादाचे मत. अनुवादी आत्मे नाना मानून मानतात. पण या अभिप्रेत्य परिहाराने बोलणं आहे. आत्मा मानून नाना मानला आणि कर्ता भोक्ता मानला
तर काय दोष येतो? अकर्ता अभोक्ता मानला तर काय होतं? पण तरी हा दोष न येताना अनु नाना कर्ता भोक्ता कसं सिद्ध करतात असा विषय आहे. पण आत्मा कर्ता भोक्ता आहे असा अंगीकार करावा तर अंतकरणाच्या अनुपक्षामध्ये जो दोष सांगितला आहे तो दोष येईल. आणि काय दोष येईल? एका वेळेला दोन ठिकाणी पिढेचा अभाव. कारण अणू असल्यामुळे तू ज्या देशात आहे तिथलं त्याला ज्ञान होईल, अन्य देशातलं शरीरातलं त्याला ज्ञान होणार नाही. म्हणजे एका ठिकाणी एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव नावाचा दोष होतो. अणू मानून नाना आणि कर्ता भोक्ता मानला तर. आणि आत्मा कर्ता भोक्ता नाही असे म्हटले तर सांख्यमताप्रमाणे आत्मा नाना आहे हा अंगीकार निष्फळ होईल. कारण सांख्याने आत्मा नाना मानला, पण त्यांना विचारलं नाना एकापासून दोघळा वेगळा वैलक्षण्य दाखवा. म्हणजे वैलक्षण्य कर्तृत्व भोक्तृत्वामुळे. म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म कोणाचे? म्हणजे बुद्धीचे. मग नानात्व कोणाच सिद्ध झालं? बुद्धीचं. म्हणजे बंधमोक्ष करता नाना. म्हणजे ठीक आहे, बंधमोक्ष कोणामुळे? बुद्धीच्या अविवेकामुळे, बुद्धीच्या विवेकामुळे. मग त्याच्यामुळे नानात्व कोणाच सिद्ध झालं? बुद्धीचं, न की आत्म्याचं. म्हणजे आत्मा अकर्ता अभोक्ता मानला तर सांख्यासारखा दोष आमच्यावर येईल. ठीक ना? कर्ता भोक्ता नाही, अकर्ता अभोक्ता म्हणून नाना मानला तर सांख्यावर जो दोष येतो तो दोष येईल. पण अकर्ता अभोक्ता म्हणजे आत्मा कर्ता भोक्ता नाना तर सगळ्यांनीच मानलेला आहे. पण आत्मा जर अणू नाना मानला, अणू मानून कर्ता भोक्ता मानला तर अंतकरणाच्या अणुपक्षातला दोष येईल. एकाच वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव. आणि आत्मा अणू मानून कर्ता भोक्ता मानला नाही तर सांख्यासारखा दोष येईल. वैलक्षण्याचा अभावामुळे आम्हाला नानात्व सिद्ध करता येत नाही. म्हणजे अणू मानून कर्ता भोक्ता मानला तरी दोष आहे आणि कर्ता भोक्ता नाही मानला तरी दोष आहे. कर्ता भोक्ता मानला तर एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव हा दोष येईल. आणि कर्ता भोक्ता नाही म्हणलं तर सांख्याप्रमाणे एक दुसऱ्याहून वेगळा आम्हाला सिद्ध करता येत नाही. म्हणजे नानात्व आम्हाला सिद्ध करता येणार नाही. ठीक ना? सांख्यमताप्रमाणे आत्मा आहे असा अंगीकार निष्फळ होईल. याकरिता मग त्याकरता तुम्ही काय करता? याकरता म्हणले ज्ञान सुख दुःख आदी अनुवादी आत्मधर्म मानतात. म्हणजे नानात्व सिद्ध करायचं ना त्यांना. त्यामुळे सुख दुःख बंधमोक्ष कर्तृत्व भोक्तृत्व हे सगळे धर्म कोणाचे मानतात? ते अंतकरणाचे, आत्म्याचे. अंतकरणाचे नाही, आत्म्याचे मानतात. त्यामुळे एक आत्मा दुसऱ्यापासून वेगळा आहे. प्रत्येकाचं कर्तृत्व, प्रत्येकाचं भोक्तृत्व, प्रत्येकाचं सुख दुःख हे वेगळे आहेत. म्हणून आम्ही आत्मा नाना मानतो. हो म्हणजे पण मग आता त्या अनुपक्षाचा दोष येईल तुमच्या. एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव म्हणजे तो येत नाही. काय येत नाही? म्हणजे त्याचं कारण असं आहे की आमचा आत्मा जरी शरीराच्या एका देशात असला तरी त्याचा ज्ञानरूपी सुगंध पूर्ण शरीरात व्याप्त आहे. कोणाप्रमाणे? कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे. ते सांगतात. आत्मा अणू असल्यामुळे शरीराच्या एका देशात आहे हे खरे आहे. मग दुसऱ्या देशातलं ज्ञान त्याला होईल कसं? ही आहे शंका. परंतु कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान म्हणजे आत्म्याचे ज्ञान म्हणजे ते नाभी कोण? जीव आहे ना. नाभी कोण? क्षमा करा, हरण कोण? जीव. आणि त्याची नाभी कोण? शरीरातला एक देश. आणि तिथे राहणारी कस्तुरी कोण? आत्मा, ज्ञानरूप आत्मा. आणि सुगंध कोणता? त्याचा ज्ञानरूपी असणारा सुगंध पूर्ण शरीरामध्ये दरवळतो, व्याप्त आहे. त्यामुळे एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव असं काही नाही. म्हणून कस्तुरीच्या सुगंधाप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व शरीरात व्याप्त आहे. म्हणून अनुकूल प्रतिकूल संबंधाचा आत्मा अनुभव करतो. म्हणजे त्यास ज्ञान होते. म्हणजे सगळ्या शरीराच्या कुठल्याही भागात काही झालं तर त्या आत्म्याला लगेच कळतं. भले तो शरीराच्या एका भागात असला तरी ज्ञानरूपी सुगंध सर्व शरीरात व्याप्त असल्यामुळे शरीराच्या कुठल्याही भागात काही झालं तरी आमच्या अणू कर्ता भोक्ता नाना आत्म्याला कळतं. शिवाय ही झाली युक्ती. शिवाय श्रुती पाहिजे तुम्हाला. तार्किक आस्तिक आहे तर श्रुती आहे. श्रुतीमध्ये सुद्धा आत्मा अणू आहे असे सांगितले. कोणती श्रुती? अणू आणि यान. आत्मा कसा आहे? अणूपेक्षा अणू आहे, सूक्ष्मपेक्षा सूक्ष्म आहे, लहानातला लहान आहे असं श्रुतीने सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे. असं ज्या वेळेला अणुवाद्याचं मंडन झालं त्यावेळेला आता इथून पुढे काय करतात? अणुवाद्याचं खंडन करतात. अणुवाद्याचं खंडन करत असताना आपल्याला फक्त किती दोन मुद्द्याचं खंडन करायचं? कोणत्या दोन मुद्द्याचं खंडन करायचं? तर आत्मा अणू असून नाना आहे आणि अंतकरण अणू मानल्यामुळे एका वेळेला दोन ठिकाणी पिढ्याचा अभाव तर तो होत नाही. त्यांनी कस्तुरीचा सुगंध देऊन सिद्ध केलं. आणि अणू आणि यान ही श्रुती म्हणजे त्यांनी श्रुती आणि युक्तीने आत्मा अणू नाना कर्ता भोक्ता सिद्ध केला. तर त्याच्या फक्त त्या युक्तीचं आणि श्रुतीचं खंडन केलं म्हणजे आत्मा अणू नाना सिद्ध होत नाही. मग ते कसं खंडन करतात ते आपण अगोदर त्याचा गोषवारा आणि मग पुढे पंक्ती असं बघू. तर
आत्मा कसा आहे? आता तूर्त अणुवादाच्या मतात आत्मा अणु आहे, नाना आहे, कर्ता भोक्ता आहे. मग आत्मा कर्ता भोक्ता जर असेल तर एका वेळेला दोन ठिकाणी अणु आत्म्याला ज्ञान होणार नाही. हा काय आहे? दोष आहे. तर दोष काय येत नाही? कस्तुरीच्या सुगंधाने युक्तीने त्यांनी ते सिद्ध केलं. पण त्याला म्हणतात कस्तुरीचा सुगंध हा गुण का गुणी? उत्तर आहे कस्तुरीचा सुगंध हा गुण आहे आणि कस्तुरी गुणी आहे. बरोबर? तो म्हणेल हो. मग हो म्हटल्याच्या नंतर नियम असा आहे का गुण गुणीला सोडून राहत नाही. जेवढ्या देशात गुण तेवढ्या देशात, जेवढ्या देशात गुणी तेवढ्या देशात गुण, गुण गुणीला सोडून राहत नाही. हा काय नियम आहे? हा सिद्धांत आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे का गुणी जेवढ्या देशात राहील तेवढ्या देशात गुण राहील. हल्ली गायक वादक हे गुणी लोक आहेत आणि गायन वादन करणं हा त्यांचा गुण आहे, पण ते सुद्धा खूप महागडे झालेले आहेत. मग काही गावातले ग्रामस्थ म्हणायला लागलेत काय आहेत, तुमचं गुणासहित गुणीचं पेमेंट हे आम्हाला न पुरणार आहे. म्हणजे आमचं छोटं गाव आहे, तेवढं आम्ही तुमचं पेमेंट करू शकत नाही. मग तुम्ही काय करा, गुणी तुम्ही आळंदीत राहा, गायन वादन तुमचा गुण तेवढा पाठवून द्या, म्हणजे आम्ही आमचा सप्ताह साजरा करून घेऊ. चालेल का तसं? उत्तर आहे नाही. कारण गुण गुणीला सोडून राहत नाही. ठीक ना? जसं की नीलो घट, हा नील म्हणजे काळा, हा काळा घट आहे. मग काळा हा गुण आहे आणि घट हा गुणी आहे. मग काळा वर्णरूपी गुण घटरूपी गुणीला सोडून राहतो का? राहत नाही. मग तसं सुगंध हा जर गुण असेल आणि कस्तुरी जर गुणी असेल तर गुणी कस्तुरीला सोडून गुण असणारा सुगंध कस्तुरीला सोडून राहील कसा? अहो म्हणले राहतो ना. ती कस्तुरी कुठे? फक्त नाभीत, आणि सुगंध तर त्या मृगाच्या भोवती सभोवत दरवळतो. मग कसा राहिला? म्हटले तुझा हा भ्रम आहे. कस्तुरी फक्त नाभीतच आहे, त्या परिसरात नाही, हा तुझा भ्रम आहे. म्हणले मग प्रमेत काय आहे? म्हणले त्या कस्तुरीचे सूक्ष्म वारा येतो, वाऱ्यामुळे ती कस्तुरी काय होती? कस्तुरीमध्ये जसे परागकण असतात फुलामध्ये, ते पराग काय होतात? भोवताली दरवळतात. तसे ते बारीक बारीक कस्तुरी ती घनीभूत आहे त्यावेळेला आपल्याला दिसते, आणि त्याच्यातून वाऱ्यामुळे बाहेर निघणारी बारीक कण आपल्याला दिसत नाही. पण ते बारीक कण जेवढ्या भागात असताना तेवढ्याच भागात कस्तुरीचा सुगंध येतो. कस्तुरी आता हरण आहे ते, आणि मग त्याच्या नाभीतून ते वाऱ्याच्या द्वारा बाहेर पडणारे जे परागकण आहे कस्तुरीचे, त्याच्या भोवताली ते राहतात ते अधिक प्रमाणात, आणि ते सुगंध आपल्या नाकाला येतो. म्हणून आपल्याला वाटतं का तिथे आहे, पण तो तिथे सुद्धा ते बारीक कण रूपाने ती कस्तुरी आहे. आता माऊलीच्या मंदिराकडे गेला तर त्याचा सुगंध येईल का? नाही, कारण तिथे ते पराग कण त्याचे नाही आहेत. म्हणजे ते कस्तुरी रूपी गुणी आणि त्याचा सुगंध रूपी गुण तरी कस्तुरीला सोडून राहिला का? राहणारा नाही. तसा आत्मा कसा आहे? अणु आहे, आणि अणु तो शरीराच्या एका भागात राहिला ज्ञानरूप आत्मा. मग मस्तिष्कात वेदना जाणवेल का? कस्तुरीचा सुगंध तोचा हा दृष्टांत साध्य विकल दृष्टांत आहे, साध्याला सिद्ध करणारा नाही. कारण तो सुगंध गुण सुद्धा कस्तुरीला सोडून राहत नाही, तसा ज्ञानरूपी गुण अणु आत्म्याला सोडून राहणार नाही. मग अणु आत्मा जर शरीराच्या एका भागात तर ज्ञानगुणसुद्धा एकाच भागात, मग इतरत्र त्याला कळणार नाही. म्हणून हे कसं झालं? युक्तीचं खंडन झालं. ठीक आहे. आता तो म्हणला ठीक आहे, युक्तीचं खंडित. युक्तीचं काय? अनुमानाचे पैसे कळले की रायशे काय, मृगजळाचे ओलावंशी भूमिती मे, असंही आपण म्हणतो. युक्ती खंडित आहे. पण श्रुती, तुम्ही श्रुती मानता की नाही? श्रोत असते का आत्मा? मग श्रुतीने सांगितलं अनु आणि यान, आत्मा अणुपेक्षा अणु आहे. श्रुतीने सांगितलं, मग तुम्ही श्रुतीचं तरी ऐकता की नाही? म्हणजे श्रुतीचं आम्ही निश्चित ऐकतो, कारण आम्ही श्रोत आस्तिक आहोत. पण श्रुतीचं आम्ही ऐकतो आणि ऐकून ऐकतो. तो श्रुती ऐकून ऐकत नाही, पाहून पाहत नाही. म्हणजे श्रुतीचा अभिप्राय तू श्रुती ऐकतो, श्रुती बोलतो, पण श्रुतीचा जो अभिप्राय आहे त्या अभिप्रायाला तू घेत नाही. म्हणजे वाचून तू वाचत नाही, पाहून तू पाहत नाही. म्हटले श्रुती अणु आणि यान म्हणते, पण अणु आणि यान म्हणताना श्रुतीला आत्म्याचं माप, परिमाण, लांबीरुंदी येता अणु आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. तात्पर्य पकडेतव्यम गंगायाम घोष असं म्हटलं. मग गंगायाम सप्तम्यंतपद आहे, गंगेच्या प्रवाहावर त्याचा अर्थ होतो, पण वाहत्या प्रवाहावर घर राहील का हो? वक्ता बोलला नाही का? मग त्याचं तात्पर्य काय? गंगेची संबंधी कोण आहे? तीर आहे. आता गंगेच्या संबंधित खेकडे, नौका, अनेक गोष्टी आहे, पण सगळ्या घेतो का? नाही, तीरच घेतो. कारण वक्त्याचं तात्पर्य तीरात आहे, कशात नाही? पाण्यात किंवा पाण्याच्या संबंधी खेकडे, नौके याच्यात नाही. तसं या ठिकाणी अणु आणि यान म्हणताना श्रुतीने त्या आत्म्याचं मापच अणु आहे, त्याची लांबीरुंदी येता अणु आहे हे सांगण्यात श्रुतीचं तात्पर्य नाही. मग काय तात्पर्य सांगा? म्हणजे श्रुतीचं तात्पर्य असं आहे की आत्मा हा जसं एखादी बारीक वस्तू आहे, सूक्ष्म वस्तू आहे, ते मायक्रोमॅक्स बहिर्गोलकाच्या साह्याशिवाय दिसत नाही.
आणि मग ती सूक्ष्म वस्तू मंद मनुष्याला दिसत नाही. मग त्याला ते एखाद्या ते ग्लासमधून, त्या बहिर्गोलकाच्या काचामधून त्याला दाखवावं लागतं. तुम्ही तर हो आहे बरं का. किंवा एखाद्याच्या डोळ्याला हे असो डोळ्याचे पडळचे तिने देखणे पण डोळ्याचे नगळीचे काही. डोळ्याला मोतीबिंदू झाला तर समोर अक्षर असून सुद्धा दिसत नाही, मग नाही का. मग तो मोतीबिंदूचा पडदा बाजूला सारला आणि चष्मा त्याला लावला का तो म्हणतो अरे हो बरोबर असं आहे. म्हणजे थोडक्यात काय, मंदबुद्धीच्या पुरुषाला, म्हणजे एका मंदबुद्धीच्या पुरुषाला एखादी सूक्ष्म वस्तू जशी लवकर ग्रहण करता येत नाही, पण ती नाही का आहे. मग मंदबुद्धीच्या पुरुषाला सूक्ष्म वस्तू लवकर ग्रहण करता येत नाही, तसं आत्मदृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्म्या सूक्ष्मदर्शिवी. आत्मतत्व हे अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणजे त्याचा आकारमान नाही. तर बहिर्मुख पुरुषाला, विषयासक्त बहिर्मुख पुरुषाला तो आत्मा लवकर आत्मसात करता येत नाही, हे सांगण्यात तात्पर्य आहे. हे सांगण्यात त्याचं तात्पर्य आत्म्याचा आकारमान लांबी रुंदी येता अणू आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. बहिर्मुख पुरुषाला आत्म्याचं लवकर ज्ञान होत नाही हे सांगण्यात तात्पर्य. दुसरं असं आहे की म्हणजे आत्मा दुर्ज्ञेय सांगायचं आहे. अणु आणि यान म्हणण्याचा पाठमागचा अर्थ काय, आत्मा दुर्ज्ञेय आहे का आत्मा अज्ञेय आहे. आत्मा सुलभतेने ज्ञेय नाही आणि आत्मा अज्ञेयच आहे असं नाही, पण दुर्ज्ञेय आहे. सहजासहजी आत्म्याचं ज्ञान होत नाही हे सांगण्यात तात्पर्य आहे. बहिर्मुख पुरुषाला आत्माविषयी होत नाही हे त्या श्रुतीचं तात्पर्य आहे. नाही पण मग श्रुती म्हणतेस ना, तू जर म्हणत असेल श्रुती म्हणते तर, आणि त्यात असं असतं एक युक्तीने सुद्धा ही गोष्ट खंडित होते. जी वस्तू जितकी सूक्ष्म असते तितकीच व्यापक असते. हा एक काय आहे न्यायशास्त्राचा, तुझ्याच न्यायशास्त्राचा नियम आहे. जी वस्तू जितकी सूक्ष्म असते तितकी अधिक व्यापक असते. उदाहरण द्या, पृथ्वी परमाणुरूपाने काय अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून ती पृथ्वी सर्वत्र व्यापक आहे. सगळं जग कोणावर आहे आज, पृथ्वीवर आहे. कारण ती पृथ्वी जितकी सूक्ष्म आहे तितकी व्यापक आहे. पण त्या पृथ्वीपेक्षाही व्यापक कोण आहे, जल व्यापक आहे. म्हणून जल पाण्यात आपण मातीत भरून ठेवू शकतो का, मातीच्या ते माती भाजल्याच्या नंतर घाटात भरून ठेवू शकतो, पण मातीत जल भरून ठेवू शकतो नाही, जिरून ते निघून जातं. म्हणजे जल काय झालं, मातीपेक्षाही सूक्ष्म आहे, मातीपेक्षा सुद्धा ते व्यापक आहे. कारण 29%च भूमी आहे आणि 71% जल आहे, पाणी आहे. आणि त्या जलापेक्षा सुद्धा तेच व्यापक आहे. म्हणून जल तरी किमान आपल्याला, म्हणजे पृथ्वी पोत्यात भरता येते पण जल पोत्यात भरता येत नाही, कारण ते त्याच्यापेक्षा सूक्ष्म असल्या त्याच्यामुळे ते निघून जातं. पण जल घटात भरता येतं, तेज घटात सुद्धा भरता येत नाही. तेज ते जलाच्या सुद्धा भूगर्भात राहतं ना, वाढवा अग्नी जला समुद्राच्या पोटात आहे बरोबर. म्हणजे जल काय झालं, पृथ्वीपेक्षा व्यापक कोण झालं, सूक्ष्म आणि व्यापक कोण, जल. जलापेक्षा सूक्ष्म व्यापक कोण, तेज. आणि तेजापेक्षाही सूक्ष्म वायू व्यापक कोण आहे, वायू आहे. म्हणून तेज हे वायूच्या पोटात काय होतं, जिरून जातं. आणि तेजापेक्षाही सूक्ष्म व्यापक कोण आहे, तेजापेक्षा वायूपेक्षाही सूक्ष्म व्यापक आकाश आहे. म्हणून वायूला तरी ट्यूबमध्ये आपल्याला धरून ठेवता येतं, आकाशाला त्याच्यामध्ये धरून ठेवता येत नाही, आहे की नाही. आणि त्या आकाशापेक्षाही सूक्ष्म व्यापक अहंकार आहे, अहंकारापेक्षा सूक्ष्म व्यापक महतत्व आहे, महतत्वापेक्षा सूक्ष्म व्यापक प्रकृती आहे, आणि प्रकृतीपेक्षा सूक्ष्म व्यापक आत्मा आहे. याचा अर्थ आत्मा अणूच आहे का, तिथे सांगताना अणू आणि यान म्हणताना श्रुतीला तो अणू त्याचा आकारमान सांगायचा नाही, तो स्थूल बुद्धीच्या पुरुषाला तो ग्रहण होते. बरं जाऊ दे, अणू आणि यान ही श्रुती तरी तू पूर्ण स्वीकारली का अर्धजरती न्यायाने स्वीकारली, अर्धजरती न्याय. अर्धजरती न्याय म्हणजे एक म्हातारी अर्धी तरुण आणि अर्धी म्हातारी, एक स्त्री अर्धी तरुण आणि अर्धी म्हातारी आहे असं म्हणणं कोण त्याला सुज्ञ म्हणेल जगात. तसं तो अर्धजरती न्यायाने श्रुती स्वीकारतो, कारण श्रुती तिथे अणू आणि यान, ती श्रुती पुढे म्हणते महत्वमय यान. अणू आणि यान एवढी श्रुती नाही, श्रुती काय अणू आणि यान महत्वमय यान, म्हणजे तो अणूपेक्षा अणू आहे आणि व्यापकापेक्षाही व्यापक आहे. म्हणजे ही श्रुती अणू सांगते, ती श्रुती पुढे व्यापक सांगते ना. मग श्रुती जर तुला स्वीकारायची तर अर्धी का स्वीकारतो, पूर्ण स्वीकार. संत संगती न करावा वास, म्हणून आम्ही संतांच्या संगत जात नाही का, तुकोबरायचं प्रमाणे संत संगती न करावा वास. आणि मग तुकोबरायचं संत संगती न करावा वास हे म्हणताना तू पूर्ण अभंग तरी किमान पहा, कुठल्या प्रसंगात संतांच्या संगतीचा संत संग करू नये. बरं एक अभंग आहे संत संगती न करावास, हजारो प्रमाणे संत संगती करावा वास, ते का पाहत नाही. तसं एक श्रुती आहे आत्मा अणू आणि यान, बरं तिच्यातलंच उत्तरार्ध काय महत्वमय यान, आणि हजारो श्रुती आत्मा व्यापक म्हणून वर्णन करतात. काय आतनोती व्यापनोती ती आत्मा, बृहन्नाथ ब्रह्म सौभ्यम विश्वतोर्त्व आत्यतिष्ठ दशांगुलम सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. अशा कितीतरी श्रुती आहे, आत्मा काय सांगतात त्या व्यापक सांगतात. म्हणजे याचा अर्थ त्या श्रुतीने सुद्धा आत्मा अणू सांगताना एक तर तो बहिर्मुख पुरुषाला विषय होत नाही हे सांगण्याचं तात्पर्य आहे, आणि दुसरं म्हणजे अणू त्याचा आकारमान नाही,
तर त्याचा बहिर्मुख पुरुषाला तो विषय होत नाही. आत्मा दुर्ज्ञेय आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. अणु हे त्याचं आक्रमण आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. याचाच अर्थ आत्मा कसा सिद्ध झाला मग? आत्मा अणु म्हणता येत नाही. आणि पुन्हा व्याप अणु आणून त्याला कसा मानला? अणु मानून नाना मानला आणि पुन्हा कर्ता भोक्ता मानला. तर आत्मा तूर्त आता अणु नाही हे सिद्ध झालं. आणि पुन्हा तो कर्ता भोक्ता नाही कसा हे आता पुढे सांगतात. पण एवढं आपण पहिले हे उत्तर वाचून घेऊ आणि मग कर्ता भोक्त्याचं उत्तर पुढे वाचूया. अनुवाद्याचे खंडन. हे अनुवाद्याचे म्हणणे बरोबर नाही. काय म्हणणे बरोबर नाही? आत्मा अणु मानून नाना मानणं पुन्हा कर्ता भोक्ताही मानणं हे बरोबर नाही. आणि तूर्त आत्मा काय मानणं बरोबर नाही? अणु मानणं बरोबर नाही. अणु हेच त्याचं स्वरूप आहे. कस्तुरीचा सुगंध हे तर्क झाला. अणु आणि ही श्रुती झाली. आणि अनुभवसुद्धा आपला आहे. आपण परिचिन्न एका देशातच आहोत असा श्रुतियुक्ती अनुभूतीने तो आत्मा काय सिद्ध करू लागला? अणु. तर हे म्हणणं बरोबर कसं नाही ते सांगतात. अनुवाद्याचे खंडन. हे अनुवाद्याचे म्हणणे बरोबर नाही. म्हणजे आत्मा अणु नाना कर्ता भोक्ता हे म्हणणं अनुवाद्याचं बरोबर नाही. कसं? कारण एक नियम असा आहे की काय नियम आहे? आताच म्हणलं आपण गुणीला सोडून राहत नाही ते सांगतात. जितक्या देशात गुणवान राहतो त्याच्या बाहेर गुण राहत नाही. म्हणजे गुणीच्याच ठिकाणी गुण राहतो. उदाहरण द्या. रूप हा घटाचा गुण आहे. तो घटात सोडून राहत नाही. म्हणजे रूप कुठे आहे? आपलं गुणी कोण आहे? घट आहे. आणि गुण कोण आहे? रूप आहे. मग घटाचा रूप गुण म्हणजे निलो घटा पितो घटा वगैरे किंवा श्वेतो घटा. तर ते नील पिवळं श्वेत हा जो रूप नावाचा गुण आहे तो घटाला सोडून राहत नाही. म्हणजे घटाचं रूपगुण पटाच ठिकाणी राहिला असं नाही. मग पटाच ठिकाणी रूपगुण नाही काय आहे पण तो पटाचा आहे घटाचं नाही. गुण गुणीला सोडून राहत नाही. गुणी जितक्या देशात तितक्या देशात गुण राहतो. जसे रूप हा घटाचा गुण आहे तो घटात सोडून बाहेर राहत नाही त्याप्रमाणे अणु आत्म्याचा ज्ञानगुण हा आत्म्यात सोडून सर्व शरीरात राहणार नाही नाही आणि नाही. तो म्हटला आम्ही सुगंध दिला तुम्हाला दृष्टांत दिला सदृष्टांत ही गोष्ट सिद्ध केली आहे. कोणाचा? कस्तुरीचा सुगंध. तो तुझा दृष्टांतच कसा चुकीचा आहे किंवा तू त्याच्याकडे कशा नजरेने बघितलं ते आता सांगताना म्हणतात. कस्तुरीचा सुगंधही कस्तुरीचे सूक्ष्म अवयव जितक्या देशात असतील तितक्या देशात असतो. म्हणून कस्तुरीचा दृष्टांत काही नाही योग्य नाही. का? कारण सूक्ष्म अवयव तिचे आहेत. फक्त तुला ती स्थूल आहे तेवढीच दिसते आणि ती सूक्ष्म अवयव दिसत नाही. म्हणून तुला काय वाटायला लागलं? कस्तुरीचा सुगंध कस्तुरी जितक्या देशात आहे त्यापेक्षा पूर्णत्र व्याप्त आहे असं मात्र नाही. सूक्ष्म अवयव जितक्या देशात आहे तितक्या देशात म्हणजे जितक्या देशात कस्तुरी आहे गुणी तितक्याच देशात त्याचा गुण आहे. तसा आत्मा गुणी अणु असेल तर तो जी शरीराच्या ज्या भागात आहे त्याच भागात ज्ञान होईल अन्य भागात होणार नाही. कधी मानला? आत्मा अणु मानला तर. आता श्रुतीमध्ये आत्मा अणु म्हणून सांगितलं आहे ते श्रुतीचंही खंडन करतात. हे खरे आहे आम्ही नाही म्हणत नाही. परंतु त्याचा तात्पर्य तो ग्रहण केलेलं नाही. परंतु जसे अत्यंत अणुवस्तूचे म्हणजेच अत्यंत सूक्ष्म वस्तूचे मंद दृष्टी पुरुषांना काय होत नाही? ज्ञान होत नाही. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ती आज्ञेय ठरते. तसेच बहिर्मुख पुरुषांना विषयासक्त बहिर्मुख म्हणून तर नाथबाबा म्हणतात क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिणू नये. अशा बहिर्मुख पुरुषांना आत्म्याचे काय होत नाही? ज्ञान होत नाही. कारण दृश्यतेत वगैरे बद्दल सूक्ष्मदृष्टी बुद्धी एकाग्र सूक्ष्म लागते तशी बहिर्मुख पुरुषाची नसते. म्हणून त्यांना त्या आत्म्याचं ज्ञान होत नाही. म्हणून त्याला अणु म्हटलेले आहे. अणु त्याचा आक्रमण सांगण्यात तात्पर्य नाही. म्हणून अणु समान आत्मा आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय आहे. आत्म्याचे परिमाणच म्हणजे लांबी रुंदी येताच अणुच आहे असे सांगण्याचा श्रुतीचा अभिप्राय नाही. कारण अरे एक श्रुती आहे तिच्यातलाही उत्तरार्ध आहे पूर्वार्ध आहे फक्त काय? अणु आणि आन. पण त्या श्रुतीचं उत्तरार्ध काय? महतो मह्यान. आणि अशा शेकडो ठिकाणी आत्म्याचे व्यापक स्वरूप हे वेदाने प्रतिपादन केले आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर अणु आणि यान महतो मह्यान ही कठोपनिषदामध्ये किंवा श्वेतर उपनिषदामध्ये दोन्ही उपनिषदामध्ये ही श्रुती आहे. अणु आणि यान महतो मह्यान. दुसरं बृहन्नाद ब्रह्म आणि महांतम विभुम अनंतम ब्रह्म ही पुन्हा कठोपनिषदामधल्या श्रुती आहेत. सभूमी विश्वतोर्त्व अत्यतिष्ठ दशांगुलम किंवा आतोनती व्यापनोती ती आत्मा ही उपदेशशास्त्री आदी ग्रंथामध्ये भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याने ह्या श्रुती प्रतिपादन केलेल्या आहे. म्हणजे आत्मा काय आहे? व्यापक आहे. कारण शेकडो ठिकाणी आत्म्याचे व्यापक स्वरूप वेदाने प्रतिपादन केले आहे. म्हणून श्रुतिवाक्याने आत्मा अणु आहे हे सिद्ध होत नाही. या प्रकाराने व्यापक मध्यम किंवा अणुपरिमाण आत्मा मानून नाना मानणे हे काय आहे? सर्वथैव अनुचित आहे. म्हणजे अणु बघा पहिलं असंग नाना कोणी सांख्याने व्यापक नाना प्राच्याने मध्यम नाना नव्याने
आणि अनुनाना नैयायिकाच्या एक दिशेने मानलेलं आहे. पण हे सर्वतैव काय अनुचित आहे. सर्वतैव म्हणजे श्रुतियुक्ती अनुभूतीने ही गोष्ट खंडितच आहे. राहतापैकी मग आता राहतापैकी परिशेष न्यायाने जर असंग नाना, व्यापक नाना, मध्यम नाना, अनुनाना मानता येत नसेल तर काय मानावं? एक व्यापक नाना, आपलं क्षमा करा, एक आणि व्यापक मानावं, नाना मानू नाही. राहतापैकी आत्मा एक आणि व्यापक आहे असेच मानणे युक्तियुक्त आहे. म्हणजे श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर हे सिद्ध होणारी गोष्ट आहे. आणि त्या आत्म्याचे ठिकाणी पुन्हा त्या आत्म्याच्या ठिकाणी काय मानलं? प्रत्येकाने सांख्य जर वगळला तर प्रत्येकजण नव्वे असेल, प्राच्य असेल, हे अनुवादी असेल, प्रत्येकाने आत्म्याचं नानात्व सिद्ध करण्याकरता सांख्यने जी चूक केली ती आपल्यावर येऊ नये. कारण आत्मा जर करता भोगता मानला नाही तर नानात्व सिद्ध करता येत नाही. म्हणून व्यापक नाना करता भोगता प्राच्य म्हटला, मध्यम नाना करता भोगता नव्य म्हटला, आणि अनुनाना करता भोगता हा अनुवादी बोलला, म्हणजे नैयायिकाची एकदेशी. पण जसा आत्मा अनुनाना सिद्ध होत नाही, व्यापक नाना सिद्ध होत नाही, आहे ना, मध्यम नाना सिद्ध होत नाही, तसा तो व्यापक मध्यम अनु मानून जसा नाना सिद्ध होत नाही तसा करता भोगता सुद्धा सिद्ध होत नाही, ते आता सांगतात. आणि त्या आत्म्याच्या ठिकाणीच धर्माधर्म, सुखदुःख, बंधमोक्ष जर अंगीकार केले तर कोणास सुख, कोणास दुःख, कोणास बंध, कोणास मोक्ष असे म्हणणे बरोबर नाही. आणि म्हणून धर्माधर्म हे बुद्धीचे धर्म आहेत असे मानणे योग्य आहे. म्हणून काय करावं? आत्मा व्यापक आहे, एक आहे, आणि कर्तृत्व भोक्तृत्व सुखदुःख धर्मधर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहे, कोणाचे नाही? आत्म्याचे नाही, असंच मानणं काय योग्य आहे. पण असं म्हटल्याच्या नंतर तो शिष्य म्हणतो, गुरुदेव असं आपल्याला म्हणता येणार नाही. असं आपल्याला का म्हणता येणार नाही? टाईम काय झाला बाबा? आहे ना जी. बघ मग आता आपण या शंका समाधान आहे, म्हणजे न्यायमत पूर्ण होईल आपलं अनुवाद्याचं मत. म्हणजे आता गुरुदेव काय म्हटलेत? असंग नाना हे मत असंगत, व्यापक नाना हे मत असंगत, मध्यम नाना हे मत असंगत, आणि अनुनाना हे मत असंगत. आणि सांख्य जर वगळलेत तर आता हे पुढचे व्यापक नाना, मध्यम नाना, अनुनाना ही तीनही नैयायिकच आहे. एक देशी असेल, नव्य असेल व प्राच्य असेल. हे पुन्हा व्यापक नाना, मध्यम नाना, अनुनाना म्हणून कसा मानला? पुन्हा प्रत्येकाने करता भोगता मानला. तर ही सगळीच मतं असंगत ठरली ना. आता सुसंगत मत काय ठरलं? तूर्त व्यापक आणि एक मानावा. पण व्यापक आणि एक मानला तर मग सगळ्याची सुखदुःख सगळ्याला व्हावी, आहे ना, कारण सगळ्याचा आत्मा काय एकच आहे. पण असं होत नाही. मग तो सुखदुःख हे धर्म कोणाचे आहेत? बुद्धीचे आहेत, कोणाचे नाही? आत्म्याचे नाही, असं गुरुदेव बोललेत. पण असं म्हटल्याच्या नंतर हा तर्कदृष्टीच असल्यामुळे तो म्हणू लागला बुद्धीचे सुखदुःख. म्हणले हो बुद्धीचे, हो बुद्धीचे. काय बोलता राव, बुद्धीचे कसं काय म्हणता? म्हणले का बरे? कारण बुद्धी कशी आहे? जड आहे ना. आणि जड जडाला अधिष्ठान होत नाही, जड जडाला आश्रय होत नाही, जड जडाला विषय होत नाही, आहे ना, आश्रय किंवा अधिष्ठान होत नाही. हा कोणाचा सिद्धांत आहे? तुमचा सिद्धांत आहे ना. मग जड बुद्धी, जड सुखदुःख, धर्माधर्म, बंधमोक्ष याला अधिष्ठान होईल कशी? आणि होते म्हटलं तर जड जडाला अधिष्ठान होत नाही, हा तुमचा सिद्धांत काय होईल? खंडित होईल, बाधित होईल. बोला काय उत्तर देता? गुरुदेव म्हणतात अरे वा छान आहे, जड जडाला अधिष्ठान होत नाही ह्या सिद्धांतावर तो आकाट्य आहे. हे काय थोडी गोष्ट झाली? पण खरं सांगू का, बुद्धीचे आहे असं म्हणण्यामध्ये आम्हाला ते बुद्धीचेच आहे असं सांगण्याचा अभिप्राय नाही. हे काय तुमचं बोल आहे? बोल बुद्धीचे आहे असं म्हणण्यामध्ये ते बुद्धीचेच आहे असं म्हणण्यात अभिप्राय नाही. मग तुमचा अभिप्राय कसा? हे म्हणण्यामध्ये आत्म्याचे नाही हा आमचा अभिप्राय आहे. बुद्धीचे आहे असं आम्ही ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते कोणाचे नाही हे सिद्ध करायचं आम्हाला? आत्म्याचे नाही हे आम्हाला सिद्ध करायचे. ते बुद्धीचेच आहे हे सिद्ध करण्यात आमचं तात्पर्यच नाही बाबा. ते आमच्या मुलाने कडं घेतलं नाही एवढं सांगायचं आहे, कारण आम्हाला मुलगाच नाही. तसं बुद्धीचे आत्म्याचे नाही एवढं आम्हाला सांगायचं आहे. ते बुद्धीचे आहेत हे सांगण्यात आमचं तात्पर्य नाही, किंवा बुद्धीचे आहे हे सिद्ध करण्यातही आमचं तात्पर्य नाही. बुद्धीचे आहे आम्ही असं का म्हटलं? तुला वाटत कोणाचे होते? आत्म्याचे वाटत होते. आणि त्या आत्म्याचे नाही हे सांगण्याकरता आम्ही कोणाचे म्हटलो?
बुद्धीचे. मग आता तू म्हणणारच आहे आम्हाला ह्याच मुद्द्यापर्यंत तुला आणायचं होतं. तू म्हणणार मग बुद्धीचे आत्मा तर आत्म्याचे नाही, बुद्धीचे आहे म्हणतात, जड जडाला अधिष्ठान होत नाही, मग ते कोणाचे आहेत? आम्ही सांगतो आत्म्याचे नाही, मग बुद्धीचे म्हणला ना. नाही, मग ते बुद्धीचे जड जडाला अधिष्ठान आमचा सिद्धांत अबाधित राहण्याकरता वस्तुस्थितीने ते बुद्धीचेही नाही, मग कोणाचे आहे सांगा? दिसतात तर खरं, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग त्यात वस्तुस्थिती अशी आहे का ते आत्म्याचे नाही हे तर तुझ्या लक्षात आलं, आणि बुद्धीच्या नसताना आम्ही बुद्धीचे आहे असं तरी का म्हणालो, असं तू उत्तर देतो ना, आपला प्रश्न विचारतो ना. तर बुद्धीचे आहे असं आम्ही जे म्हटलो, खरं तर ते बुद्धीचे नाही, पण बुद्धीचे आहे असं जे आम्ही म्हटलो ते बोलणं निष्कारण नाही आमचं, त्याच्या पाठीमागे कारण आहे. मग काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे का निर्दिष्टानो कुतुभ्रमा, म्हणजे आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानाशिवाय प्रतीतील येतो का? बोला, उत्तरही येत नाही. रज्जूच ठिकाणी सर्प प्रतीतील आला, अधिष्ठान रज्जू असल्याशिवाय येईल का? पण तिथेच आपण वरवर पाहता पहिला चौथ्या तरंगातलाच विषय तोच थोडंच काय तिथे सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. सर्पज्ञाला अधिष्ठान अंतकरण, पण म्हटले जड ज्याला अधिष्ठान होत नाही, मग सर्पाला अधिष्ठान रज्जू नसून रज्जू उपहित चैतन्य, सर्पज्ञाला अधिष्ठान अंतकरण नसून अंतकरण उपहित चैतन्य, असं बोलले का? जड ज्याला अधिष्ठान होत नाही. तसं या ठिकाणी आत्म्याचे संसार धर्म नाही आहेत. बंध मोक्ष सुख दुःख हे सगळे धर्म कोणाचे नाही आहेत? आत्म्याचे नाही. पण प्रतीती कुठे कोणाच्या ठिकाणी आहे? आत्म्याच्या. रज्जू ठिकाणी सर्प नाही, प्रतीतील कुठं आला? रज्जूच्या ठिकाणी. तसं आत्म्याच्या ठिकाणी संसार धर्म नाही, पण प्रतीतील येतात की नाही? प्रतीतीला कोणामुळे येतात? याच्यामुळे येतात. कोणामुळे? बुद्धीमुळे संसार धर्म प्रतीतील येतात, म्हणून आम्ही बुद्धीचे म्हणालो. म्हटले म्हणजे मुळात काय? पहिला अधिष्ठान आत्मा आहे, त्या आत्म्याच्या आश्रयाने कोण राहिली? बुद्धी. आणि बुद्धीच्या ठिकाणी कोण आहे? संसार धर्म प्रतीतील येतात. ते खरे तिचेही नाही, कारण जड जलाला अधिष्ठान होत नाही, पण तिच्यामुळे कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला आले? आत्म्याच ठिकाणी. तर त्याचं उत्तर असं आहे की काय? आध्यास म्हणजे आत्म्याचे धर्म नाहीत हा आमचा अभिप्राय आहे, पण आत्म्याच ठिकाणी ते आद्यस्थ आहेत. आणि आद्यस्थ यत्र यत अध्यस्तत्वम तत्कृतेन गुणेन दोषेन अनुमात्र आपे न संबद्धते, म्हणजे आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानाचे कुठल्याही प्रकारचे लाभाने करत नाही. नेहमीच आपल्या मागे काल परवा गेलेला दृष्टांत, रज्जू ठिकाणी सर्प भासला किंवा पुष्पमाला भासली. पुष्पमालाच्या भासाने रज्जू सुगंधी होत नाही आणि सर्प भासाने रज्जू विषारी होत नाही, कारण आद्यस्थ पदार्थ अधिष्ठानाचे कुठल्याच प्रकारचे लाभाने करत नाही. मग आत्म्याच ठिकाणी हे संसार धर्म नाहीत आत्म्याचे, पण आत्म्याच ठिकाणी प्रतीतीला कशामुळे येतात? भ्रमामुळे येतात. जसं रज्जू ठिकाणी सर्प नसताना भ्रमाने प्रतीतीला येतो, तसं कर्तृत्व भोक्तृत्व सुख दुःख सगळे धर्म आत्म्याच ठिकाणी नसताना भ्रमाने प्रतीतीला येतात. अगदी आध्यास परंपरेमध्ये बोलायचं झालं, आध्यास परंपरेमध्ये बोलायचं झालं तर आत्म्याच ठिकाणी अज्ञान आद्यस्थ, अज्ञान उपहित चैतन्य ठिकाणी अंतकरण आद्यस्थ, आणि अंतकरण उपहित चैतन्य ठिकाणी सुख दुःख बंध मोक्ष हे धर्म आद्यस्थ आहे. आणि मग ते अज्ञानामुळे आत्म्याच ठिकाणी अज्ञानामुळे प्रतीतील येतात, आणि अज्ञानामुळे बुद्धी प्रतीतील येते, बुद्धीमुळे सुख दुःख प्रतीतील येतात. आणि त्या बुद्धीच्या भ्रमामुळे ते बुद्धीला स्वतःचे वाटतात, आणि बुद्धी कोणावर आरोपित करते? आत्म्यावर सुद्धा आरोपित करते. म्हणजे बुद्धीच्या अविचारानंच ते धर्म कोणाच ठिकाणी प्रतीतील आले? आत्म्याच ठिकाणी. जसं रज्जूच्या विषय स्वरूपाच्या अज्ञानामुळे रज्जू ठिकाणी कोण प्रतीतील आला? सर्प. तसं बुद्धीच्या अविचाराने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते सुखदुःखादी बंधमोक्ष धर्म प्रतीतीला येतात, पण ते आत्म्याचे नाही. आणि ते बुद्धीचे आहे का म्हटलो? आता असं आहे, हे रज्जू पै चैतन्य आहे, हे रज्जू पै चैतन्य आहे, ही रज्जू आहे आणि हा सर्प आहे. मग जड सर्पन जड रज्जू, जड ज्याला अधिष्ठान कशी होईल? पण रज्जू सर्पाला अधिष्ठान आम्ही भ्रमात म्हटलो की नाही? कारण रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी, रज्जूपहित चैतन्याच्या ठिकाणी या सर्पाचा अधिष्ठानात येण्याला कारणमध्ये उपाधी कोण ठरली? रज्जू. म्हणून आम्ही ढोबळ मानेने रज्जू ठिकाणी सर्प आद्यस्थ म्हणतो. तसं अंतकरण वृत्तीपहित चैतन्याच्या ठिकाणी हे सुखदुःख बंध मोक्ष धर्माची प्रतीती येण्याला उपाधी कोण ठरली? मध्ये ही बुद्धी. म्हणून बुद्धीचे संसार धर्म आम्ही म्हटलो. मग वस्तुस्थितीने काय? वस्तुस्थितीने ते बुद्धी म्हणजे ते अंतकरणाचे म्हणा किंवा अंतकरण उपहित चैतन्याचे म्हणा किंवा स्वप्नप्रमाणे ते नाहीच असं म्हणा, पण ते आत्म्याचे नाहीत हे आम्हाला सांगायचं आहे. ते बुद्धीचे आहे असं आम्ही का म्हटलो? तर बुद्धीच्या उपाधीमुळे ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रतीतीला आले, म्हणून आम्ही भ्रमात बुद्धीचे म्हणालो. पण जड ज्याला अधिष्ठान होत नाही म्हणून ते बुद्धीचे नाही, मग ते कोणाचे आहे? याच्या उपर पुन्हा प्रश्न पडला, मग ते आहे तरी कोणाचे? आता वंद्या आपला रज्जू ठिकाणी सर्पच नाही तत्वतः, मग रज्जू ठिकाणी सर्पच नाही, मग त्या सर्पाची जन्मतारीख काढणं वेडेपणा नाही का? तसं तत्वतः बुद्धीच नाही,
म्हणजे एकमेव अद्वितीयम ब्रह्म. ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धीच नाही तर बुद्धीच ठिकाणी दिसणारे संसार धर्म ते कोणाचे, हे प्रश्न विचारणं वेडेपणा नाही का? पण तू वेडेपणाने जर ब्रह्मदशेत विचारत असेल तर आम्ही अगोदर अगदी त्याला काय म्हणतो, आद्यारोपात आम्ही आत्म्याचे म्हणलो, अपवाद करताना बुद्धीचे म्हणालो, आणि आद्यारोप अपवाद स्वस्वरूपी विकल्प नसतं त्यावेळेला म्हणताना आत्माच आहे, बुद्धीच नाही तर धर्म कुठले घेऊन बसला, अशा पद्धतीचा सिद्धांत त्याला सांगतात. आणि मग हा सांगताना गुरुदेव काय बोलतात ते आपण एवढ्या पंक्ती वाचून घेऊ धावत्या. शिष्य काय बोलतो ते बघूया. शिष्य म्हणतो, महाराज बुद्धी तर जड आहे हो, मग तिच्या ठिकाणी धर्माधर्म कसे म्हणता येईल? जड पदार्थ मिथ्या असतो, म्हणजे सदसद विलक्षण अनिर्वचनीय रूपवान बादयोग्य असतो, आणि मग मिथ्या पदार्थ म्हणजे मिथ्या पदार्थ एका मिथ्याला आश्रय किंवा अधिष्ठान होत नाही, किंवा जड जलाला अधिष्ठान होत नाही, हा तुमचा काय आहे सिद्धांत आहे. मग मिथ्या पदार्थ कोणाचा आश्रय होत नाही अर्थात अधिष्ठान होत नाही, हा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताची हानी नाही का होणार? गुरुदेव उत्तर देतात. श्रीगुरु म्हणतात, हे खरे आहे, आत्म्याचे धर्म नाहीत एवढेच आम्हाला सांगावयाचे आहे, बुद्धीचेच धर्म आहेत असा सांगण्याचा आमचा अभिप्राय नाही. म्हटला का, बुद्धिरूपी उपाधीमुळे आत्म्याच ठिकाणी ते प्रतीतील येतात, पण ते आत्म्याचे नसून बुद्धीचे आहे. बुद्धिरूपी उपाधीमुळे प्रतीतील येतात म्हणून बुद्धीचे म्हटलो, खरं तर बुद्धीचेही सांगण्यात आमचं तात्पर्य नाही, पण तात्पर्य आमचं एवढं आहे, आत्म्याचे ते नाही हे सांगण्यात आमचं तात्पर्य आहे. बघा आता ते अध्यास परंपरा, सुखदुःखाधिक आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त आहेत. अध्यस्त हो, नियम सांगतात, जे ज्याच्या ठिकाणी अध्यस्त असते, जे म्हणजे सुखदुःखादी धर्म ज्याच्या ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी अध्यस्त असते, ते म्हणजे ते सुखदुःख धर्म त्याचे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी कसे असतात? रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असतात, म्हणजे ते सुखदुःखादी धर्मच काय मिथ्य आहे. त्याप्रमाणे बुद्धी आणि सुखदुःखादी धर्म आत्म्याच्या ठिकाणी कसे आहेत? अध्यस्त असल्यामुळे बुद्धी सुखदुःखादी धर्माचा आश्रय नाही, कारण अध्यस्त पदार्थ, एक अध्यस्त बुद्धी दुसऱ्या अध्यस्त सुखदुःखाला अधिष्ठान होणार नाही, कारण एक मिथ्या दुसऱ्या मिथ्याला अधिष्ठान आश्रय विषय होत नाही. परंतु मग बोललेत कसे तुम्ही? बोलणं सुद्धा आमचं निष्कारण नाही, कसं आहे ते. परंतु अध्यास परंपरेत प्रथम अज्ञान शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी काय आहे? अध्यस्त, आणि त्या अज्ञान उपय चैतन्याच्या ठिकाणी कोण अध्यस्त? हे अंतकरण कंसात बुद्धी अध्यस्त आहे, आणि अंतकरण उपय चैतन्याच्या ठिकाणी धर्म म्हणजे अंतकरण उपय चैतन्य म्हणजेच बुद्धी उपयित चैतन्य, त्या ठिकाणी पुन्हा धर्माधर्म सुखदुःख बंधमोक्ष हे काय आहेत? अध्यस्त आहेत. म्हणजे ही परंपरा एक शृंखला आहे. या रीतीने आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकांची आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकाच्या अधिष्ठानाची अंतकरण काय आहे? उपाधी आहे, म्हणून अंतकरणाचे धर्म आहेत असे आम्ही सांगितले. आता अंतकरण उपयित आत्म्याचे ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता अंतकरण विशिष्टाचे ठिकाणी मानले तर ते योग्य नाही. आता इथे एक पुन्हा एक विषय आहे, तो आपण आता बघून लगेच पंक्ती वाचू त्याच्या. आता तुम्ही काय म्हणाल? अंतकरण उपयित चैतन्याच्या ठिकाणी न म्हणताना अंतकरण विशिष्ट चैतन्याच्या ठिकाणी म्हटलं तर काय बिघडेल? म्हणजे अंतकरण उपयित असा शब्द प्रयोग न करताना अंतकरण विशिष्ट असा शब्द प्रयोग करा, कारण खरं तत्वतः चैतन्याचं अंतकरण उपाधी नाही आणि विशेषण नाही, पण बोलताना उपाधी विशेषणाची भाषा घेऊन बोललं जातं, आणि विशेषण आणि उपाधीचं लक्षण मागे केलेलं आहे, चौथ्यात रंगात गेलेलं आहे, दुसऱ्याही रंगात गेलेलं आहे. काय लक्षण गेलं? आपण वेगळं राहून जे उपाधिताचं ज्ञान करून देते त्याला उपाधी म्हणतात. कर्णशेषकुली आपण वेगळं राहून आतल्या पोकळीचं स्रोत रूपाने ज्ञान करून देते, आणि आपल्या धर्माचं वर्तमान जे विशेषाचं ज्ञान करून देतं त्याला विशेषण म्हणतात. काळा घोडा म्हणताना काळा रंग आपल्या धर्माचं घोड्याचं ज्ञान करून देतो. तसं अंतकरण चैतन्याचं उपाधी आहे का विशेषण आहे? तत्वता दोन्ही नाही, पण अज्ञानाचं अंतकरण चैतन्याचं विशेषण असतं, कारण आपल्या धर्माचं ज्ञान करून देतं. मी अज्ञानी, मी करता, मी भोगता असं, आणि ज्ञानाचं अंतकरण वेगळं राहून ज्ञान करून देतो उपाधीच्या लक्षणाप्रमाणे. हे सगळे धर्म कोणाचे? अंतकरणाचे आहेत. देह भोगू भोगीगडी जे जे जोडे ते परी अवघे पावे नारायणी जनार्दनी तो याचे. म्हणून ज्याचा अंतकरण उपाधी तो ज्ञानी, ज्याचा अंतकरण विशेषण तो अज्ञानी. विशेषणयुक्त त्याला विशिष्ट म्हणावं, उपाधीनियुक्त त्याला उपहित म्हणावं, असं आपण मागे बघून आलेलो आहोत. मग तो म्हणतो इथे प्रयोग तुम्ही अंतकरण विशिष्ट असं अंतकरण विशिष्टाच्या ठिकाणी हे सगळे धर्म आहेत असा शब्द प्रयोग केला तर चालणार नाही का? तर म्हटले बिलकुल चालणार नाही. म्हणजे का? कारण उपाधी एक प्रकारचं तटस्थ लक्षण आहे, आणि विशेषण हे एक प्रकारचं स्वरूप लक्षण आहे, म्हणजे त्याला न सोडून राहणार. मग आपल्या धर्माचं वर्तमान जे विशेषाचं ज्ञान करून देते त्याला विशेषण म्हणतात, आणि विशिष्टच्या ठिकाणी विशेषणाच्या ठिकाणी जे धर्म असतात ते विशिष्टाच्या ठिकाणी असतातच. मग ती तीन उदाहरणं मागचे. कधी कधी अंतकरण
म्हणजे अंतकरण विशेषण, चैतन्य विशेष आणि अंतकरण विशिष्ट चैतन्य. म्हणजे कधी कधी विशेषणाचे धर्म विशेषावर, कधी कधी विशेषाचे धर्म विशिष्टावर आणि कधी कधी विशेषण आणि विशेष दोघांचे धर्म विशिष्टावर. मागे आपल्याला गेलं आहे घटाकाशाचा नाश झाला. विशेषण घट, विशेष आकाश आणि विशिष्ट घटाकाश. नाश कोणाचा होतो? विशेषण घटाचा. पण आरोप धर्म कोणावर? विशिष्टावर प्रतीतील आले. दुसरं कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. विशेषण कुंडल, विशेष पुरुष आहे ना, आणि विशिष्ट कुंडलवान पुरुष. निद्रा कोणाच ठिकाणी आहे? विशेष पुरुषाच्या ठिकाणी आहे. विशिष्ट विशेषण कुंडलाच ठिकाणी नाही, पण इथे विशेषाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर आली. आणि शस्त्री युद्धात गेला. मग इथे आपण म्हणलो होतं ज्याच्या हातात शास्त्र तो शास्त्री, ज्याच्या हातात शस्त्र तो शस्त्री. मग युद्धात जाणं भले एकाची क्रिया दुसऱ्यावर अवलंबून असेल, पण युद्धात जाणं दोघालाही घडतं. शस्त्रालाही घडतं आणि ते पुरुषालाही घडतं आणि दोघांनी युक्त. मग दोघांच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर आली. पण इथे पहिल्या उदाहरणात विशेषण आहे घट, दुसऱ्या उदाहरणात विशेषण आहे कुंडल आणि तिसऱ्या उदाहरणात विशेषण आहे शस्त्र. पण तिन्ही विशेषणाने आपल्या धर्मासहित कोणाचं ज्ञान करून दिलं? विशिष्ट पुरुषाचं. म्हणजे विशेषण वेगळं राहून ज्ञान करून देत नाही ना. मग अंतकरण विशिष्टाच ठिकाणी म्हणलं तर मग आत्म्याच ठिकाणी अधिष्ठानत्व येतं, तसं अंतकरणाच्या ठिकाणी सुद्धा अधिष्ठानत्व आलं पाहिजे. मग विशेषण असा शब्द प्रयोग करता येईल. पण अंतकरण आत्मा कोणत्या सत्तेतला? पारमार्थिक. अंतकरण कोणत्या सत्तेतलं? व्यावहारिक. आणि व्यावहारिक सत्तेतल्या अंतकरणाच्या ठिकाणी पारमार्थिक सत्तेतल्या आत्म्याच्या सारखं अधिष्ठानत्व कधी येईल? कधीच येणार नाही ना. म्हणून विशेषण असा शब्द प्रयोग करता येणार नाही. कोणता शब्द प्रयोग करावा लागेल? अंतकरण उपहित असा शब्द प्रयोग केला, मग ते अंतकरण वेगळं राहून अधिष्ठानाचं ज्ञान करून देईल. एवढा एक विषय थोडासा महत्त्वाचा याच्यातला आहे. आता हे पंक्ती बघा. परंतु अध्यास परंपरेत प्रथम हे झालं आपले. या रीतीने आत्म्याच्या ठिकाणी धर्माधिकाच्या अधिष्ठानाची अंतकरण उपाधी आहे आणि म्हणून अंतकरणाचे धर्म आहेत असे सांगितले. आता जे आत्ता आपण बोललो ना 2-3 वाक्य ते. आता अंतकरण उपहित आत्म्याच्या ठिकाणी धर्माधर्म अध्यस्त न मानता अंतकरण विशिष्टाच्या ठिकाणी मानले तर ते अयोग्य आहे. कारण बघा, कारण विशेषण जे अंतकरण ते कल्पित असल्यामुळे, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतलं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अधिष्ठानत्व पारमार्थिक सत्तेतल्या आत्म्यासारखं अधिष्ठानत्व संभवत नाही. कारण समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषमसत्ताक नाही. मग अंतकरण चैतन्याचं विशेषणत्व वास्तवतेने कधी येईल? दोघं एकच सत्तेतले असेल तर. ते दोघं एकाच सत्तेतले आहे का? नाही. म्हणजे जर होत्या अधिष्ठान कोण ठरू शकतो? त्रिकालाबाधित सत. आणि असं कोण आहे? परमार्थिक सत्तावान आत्मा. आणि अंतकरण तसं आहे का? नाही. म्हणून अंतकरण चैतन्याचं विशेषण होऊ शकतं का? विशेष उपाधी होऊ शकतं? तत्वता दोन्ही नाही. पण उपाधी म्हणून त्याचा प्रयोग करू शकता, कारण वेगळं राहून ज्ञान करून देतं. विशेषण म्हणून प्रयोग करू शकत नाही, कारण त्याची स्थिती अभिन्न झाला पाहिजे. ते अभिन्न होणं शक्य नाही, कारण आत्मा पारमार्थिक सत्तेतला आहे आणि अंतकरण अज्ञान दशेमध्ये व्यावहारिक आणि ज्ञान दशेमध्ये प्रातिभाषिक सत्तेतला असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सुखदुःखाचं अधिष्ठानत्व कधीच येऊ शकत नाही. या अभिप्रायाने अंतकरण उपहित चैतन्याची ठिकाणे धर्माधर्म कसे आहेत? अध्यस्त आहेत असे म्हटले पाहिजे. आता उपाधी आपले धर्म उपहितावर घालवत नाही, आलं ना, आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालविते. याचबद्दल विचारता मागे अनेक वेळेला विस्ताराने सांगितलेलं आहे. कर्णशेषकुली हे उदाहरण दिलेलं आहे उपाधी करता, आणि काळा वडा उदाहरण दिलेलं आहे विशेषणा करता. आणि उपाधीच ठिकाणी उपाधीच ठिकाणी ज्ञानाचं अंतकरण घेतलं आणि विशेषणाच ठिकाणी अज्ञानाचं अंतकरण घेतलं. आणि जो मी सुखी दुःखी म्हणत असेल तर तो अज्ञानी आहे, कारण त्याने अंतकरण धर्म आत्म्यावर घातले. आणि तो म्हणत असेल ते भोगीकडे आहे ना, मी तर या सगळ्यापासून वेगळा आहे, त्याचा अंतकरण उपाधी आहे. असा विषय मागे चालला आहे. याबद्दल विचार मागे अनेक वेळेला विस्ताराने सांगितला आहे, म्हणून आता पुन्हा येथे सांगत नाही. एकंदरीत काय? एकंदरीत अध्यस्त सुखदुःख व धर्माधर्म इत्यादिकाचे अधिष्ठान कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे अंतकरण उपाधीने युक्त असणारा आत्मा असं म्हणा, अंतकरण विशेषणाने युक्त आत्मा असं म्हणता येणार नाही. म्हणून म्हणतात धर्माधर्म इत्यादिकाचे अधिष्ठान आत्मा आहे. आणि आत्म्याच्या ठिकाणी अधिष्ठानात्व येण्यास फक्त अंतकरण काय आहे? अंतकरण म्हणजे कंसात बुद्धी काय आहे? फक्त उपाधी आहे, म्हणजे वेगळं राहून त्या आत्म्याचं ज्ञान करून देते. म्हणून बुद्धीचे धर्म सांगितले. आणि बुद्धीमध्ये उपाधी ठरली ना, रज्जूमध्ये उपाधी ठरावी, रज्जू उपहित चैतन्या ठिकाणी सर्पाचा अधिष्ठानत्व येण्याला, तसं बुद्धीमध्ये उपाधी ठरली अंतकरण उपहित चैतन्याच्या ठिकाणी सुखदुःखाचा अधिष्ठानत्व येण्याला. म्हणजे मग आणि आत्म्याचे का म्हटलं गेले? अविचाराने. तसं अविचाराने कोणाचे धर्म म्हणतो आपण? आत्म्याचेच. म्हणजे सर्प कोणाच्या ठिकाणी अध्यस्त आहे?
चैतन्याच्या ठिकाणी, रज्जुपै चैतन्य ठिकाणी अविचाराने बोलणं आहे. मग कोणाच ठिकाणी रज्जूच ठिकाणी हे अविचारण आहे. पण रज्जूच ठिकाणी रज्जू जडजडाला अधिष्ठान कसं होईल, ती मध्ये उपाधी ठरली म्हणून आम्ही बोललो अध्यास परंपरेमध्ये. अविचाराने अंतकरण व आत्मा या दोन्हीच्या ठिकाणी प्रतीत होतात. कोण? सुखदुःख आणि धर्मधर्म, हे सगळे धर्म अविचाराने उपाधीवालेल्या जे अंतकरण म्हणजे बुद्धी उपाधी आहे तिच्याही ठिकाणी प्रतीतील येतात. आणि तिला अविचार असेल तर अन्योन्य अध्यासाने आत्म्याच्या ठिकाणी सुद्धा प्रतीतीला येतात. या दोन्हीच्या ठिकाणी प्रतीत होतात. म्हणून अंतकरण विशिष्ट जो प्रमाता त्याचे धर्माधर्म मागे आम्ही सांगितले. परंतु वास्तविक विचार केला तर सुखदुःखादी धर्मधर्म अंतकरणाचे असोत, अंतकरण विशिष्टाचे असोत किंवा स्वप्न पदार्थाप्रमाणे व गंधर्व नगर यांच्या प्रमाणे स्वप्नाप्रमाणे कोणाचेच नसोत, कोणत्याही रीतीने ते आत्म्याचे धर्म नाहीत एवढेच आम्हाला सांगवायचे आहेत. असंगोही अयम पुरुषा असं आहे. आत्म्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहेत हे खरे आहेत, परंतु आध्यस्थ असते ते सत्य नसते ना. आत्म्याच्या ठिकाणी आध्यस्थ आहे नाही कोण म्हणतो, म्हणजे आध्यस्थ असतं ते सत्य नसतं. मग आध्यस्थ सत्य असतं का अधिष्ठान सत्य असतं? अधिष्ठान सत्य असतं. आणि आत्मा काय आहे? अधिष्ठान आहे. सुखदुःख काय? आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पदार्थ दिसायला असतात, असायला नसतात. म्हणजे जे बाधित होतात, जो पदार्थ बाधित होतो तो बाद होण्याच्या पूर्वी नसतो, बाद होण्याच्या म्हणजे आपला भ्रम होण्याच्या पूर्वी नसतो, बाद झाल्याच्या नंतर नसतो. म्हणून मधल्या काळात दिसला तरी तो नसतोच. म्हणून सुखदुःख अंतकरणच नाही, कोण आहे? आत्माच आहे. म्हणून तू का म्हणे तूच खरा येर वावगा पसारा. याचा आत्म्याचा वाद पूर्वी झाला नाही, आता होतो नाही, पुढे होईल नाही. मग तिन्ही कालात बाद होत नाही म्हणून आत्मा काय झाला? सत. आणि हे तिन्ही कालात नाही, भ्रमात जरी दिसले तर भ्रम होण्याची पूर्वी नाही, भ्रमनिवृत्त झाल्याच्या नंतर नाही, मधल्या काळात दिसले तरी ते नाही. म्हणून हे काय झाली? सगळी असत. आणि आत्मा झाला सत. त्रेकाल बाध्यत्वम सत्यत्वम सच्चेत न बाध्यत. आत्मा असा सद्रूप आहे नाही म्हणले. पण ज्यांची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होती ते असत, म्हणजे अहंकारादी बंध हे सगळे काय झाले? असत. आणि आत्माच सत. म्हणले पण मग आत्म्याची निवृत्ती माना की, म्हणजे आत्म्याची निवृत्ती ठीक आहे, आत्म्याची निवृत्ती मानायची म्हणल्याच्या नंतर आध्यस्थ पदार्थाची निवृत्ती अधिष्ठानात होते ना. मग आत्म्याची निवृत्ती मानण्याकरता आत्मा तर अधिष्ठान रूप आत्मा आहे, पण त्याची निवृत्ती होण्याकरता दुसरं एक अधिष्ठान मानावं लागेल. म्हणजे दुसरं कशाला मानता? आत्म्याची निवृत्ती आत्म्यातच म्हणा. म्हणजे मीच माझ्या खांद्यावर पाठाला बसून, तुम्ही मला विचारलं बाबा पाठाला कशा आला? आता रोज गाडीवर येतात, आज काही गाडी दिसत नाही, कशा आलात? म्हणजे खांद्यावर बसून. म्हणजे कोणाच्या? मीच माझ्या खांद्यावर बसून आलो. त्याला म्हणतात स्वस्कंदारोहण नावाचा दोष. आपणच आपल्या खांद्यावर बसू शकत नाही. तसा आत्म्याची निवृत्ती आत्म्यामध्येच म्हणता येत नाही. म्हणजे मग आत्म्याची निवृत्ती आत्म्यामध्ये म्हणत नाही ना. म्हणजे हो, मग या आत्म्याची निवृत्ती या आत्म्यात दुसरा एक आत्मा माना. बरे बोलले, त्याची तरी निवृत्तीच मानावं लागेल. याची मानली तशी याची मानावं लागेल. मग याची निवृत्ती जरी याच्यात अन्योन्य असले दोष होतो. म्हणजे लोटा कुठं विसरला, शौचालय घेत होतं, शौचालय कुठे गेला, लोटा विसरला, तिथे उत्तर भेटेल खरं नाही. म्हणजे मी करा याची निवृत्ती याच्यात म्हणा, याची निवृत्ती याच्यात म्हणा, आणि याची पुणे याच्यात म्हणा. चक्रकापत्ती आहे ना. म्हणजे नाही मग ते चक्रकापत्ती दोषच आहे. मग पहिल्याची निवृत्ती दुसऱ्याची तिसऱ्याचं चौथ्याचं असं चालू द्या कुठपर्यंत? म्हणजे 11 रथ 12 रथ 13 रथ असं चालू द्या. मग त्याला म्हणतात अनवस्था नावाचा दोष आहे. म्हणजे एका ठिकाणी थांबा, म्हणजे थांबतो, मधले 35व्या ठिकाणी थांबा, माहिती 34 म्हणजे द्या सोडून. याला युक्ती काय? युक्तीचा अभाव, विनिगमन विरह. युक्तीचा अभाव असेल तर विनिगमन विरह, आणि मागचे सोडून द्या म्हणलं तर प्रागलोप नावाचा दोष. म्हणजे याचा अर्थ आत्म्याची निवृत्ती मानता येत नाही. म्हणजे आत्म्याची निवृत्ती शून्यात माना. शून्यात माना म्हणजे शून्य म्हणजे अभावात. आता भावाची निवृत्ती अभावात होईल का? भावाची निवृत्ती अभावात होणार नाही. अभावरूप कोण? माया. भावरूप कोण? आत्मा. आणि भावरूप आत्म्याची अभावात निर्मिती झाली म्हणल्याच्या नंतर म्हणजे वंद्या पुत्राने एखाद्याला ठार केला पाहिजे, किंवा आहे ना जिवंत असणाऱ्या माणसाने वंद्या पुत्राला मारलं पाहिजे, तसंही म्हणता येत. म्हणजे आत्म्याची निवृत्ती अभावात म्हणजे शून्यात तर म्हणता येत नाही. आणि दुसरं सांगावं तर दुसरं निवृत्तीला दुसरं अधिष्ठानाची कल्पना करावी लागते. दुसरी निवृत्तीच्या अधिष्ठानाची कल्पना केली ते सगळे दोष येतात. एवढाच विचार पुढच्या 4-2 पंक्तीमध्ये आहे. सरळ वाचून घेऊ. ज्याच्या ज्ञानाने निवृत्ती होते ते असत. ठीक नाही, इथपर्यंत आलो ना. ज्याची ज्ञानाने निवृत्ती होते ते असत, व ज्याची कधीच निवृत्ती होत नाही ते सत. सच्चेत न बाध्यत, असच्चेत न प्रतीयत. आपल्या कायमच्या व्याख्या. सर्व पदार्थाची सर्व पदार्थ निवृत्ती म्हणजे सर्व पदार्थ व पदार्थ निवृत्तीचे अधिष्ठान कोण आहे? आत्माच आहे. म्हणून आत्मा काय झाला? सत झाला. आता कोणी असे म्हणेल, कोणी आत्म्याची निवृत्ती मानेल, तर आत्मनिवृत्तीचे निराळे अधिष्ठान सांगितले पाहिजे. कारण अधिष्ठानाशिवाय तर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती होत नाही. म्हणजे आत्म्याची निवृत्ती मानावी लागेल, म्हणजे आत्मा एक आद्यस्थ मानावं लागेल, त्याचं अधिष्ठान दुसरं मानावं लागेल.
कारण शून्याच्या ठिकाणी म्हणजे अभावाच्या ठिकाणी तर आत्म्याची निवृत्ती म्हणता येणार नाही. ठीक ना, हे शेवटचं वाक्य. दुसरा आत्मा अधिष्ठान मानावा लागेल, म्हणजे दुसऱ्या आत्म्यास तिसरा आत्मा मानावा लागेल. त्या योगाने अनवस्था प्रसंग येईल. म्हणजे पहिला आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रकापत्ती, अनवस्था, विनिगमन विरह, प्रागलोक ही सगळीच दोष येतील. कधी आत्म्याची निवृत्ती मानली तर. अभावात तर म्हणता येत नाही, आणि मग निवृत्ती मानायची तर वेगळं अधिष्ठान मानावं लागेल, आणि वेगळं अधिष्ठान मानलं ते सगळे दोष येतात. याचाच अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही, आणि निवृत्ती होत नाही म्हणून आत्मा झाला सत. बाकीचे अधिष्ठान ज्ञान निवृत्ती होती म्हणून ती झाली असत. शिवाय आत्म्याची निवृत्ती मानणारा एक शेवटचं राहिलं पुन्हा. आत्म्याची निवृत्ती मानतो ना तू, ठीक आहे, एवढं उपर ठीक आहे मान, पण आत्म्याची निवृत्ती ही ससाक्षिक आहे का असाक्षिक आहे? ससाक्षिकच कुठली गोष्ट स्वीकारली जाते. म्हणजे आत्मनिवृत्तीचा तुला अनुभव आहे का नाही? बोल. तो म्हणाला आत्मनिवृत्तीचा मला अनुभव आहे. आत्मनिवृत्तीचा तुला अनुभव आहे. आता मला याचा अनुभव आहे, म्हणजे याच्याहून मी वेगळा का एक झालो? भिन्न झालो. निवृत्तीचा अनुभव घेणारा आत्मा भिन्न, म्हणजे याचा आता आत्मनिवृत्तीचा अनुभव घेणारा तू त्या निवृत्तीहून काय झाला? भिन्न. याचा अर्थ तुझी निवृत्ती होत नाही. म्हणजे आत्मनिवृत्तीचा अनुभव नाही म्हणले, माझ्या आत्म्याच्या आत्मरूप मी आहे ना, माझ्या निवृत्तीचा अनुभव मलाच आहे. म्हणजे तुझ्या निवृत्तीचा अनुभव तुलाच आहे, तर स्वतःच्या मस्तकाचा स्वतःच्या शिरछेद स्वतःच्या डोळ्याने पाहू शकतो का? नाही म्हणले. मग तसं होईल. ते आत्म्याची निवृत्ती होते आणि त्या आत्मनिवृत्तीचा अनुभव कोणाला आहे? मलाच आहे. तर स्वतःचा शिरछेद स्वतःच्या उघड्या डोळ्याने मी पाहिला असं म्हणणं हास्यास्पद आहे, तसं ते होईल. याचा अर्थ आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव नाही. मग आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव नाही, पण आत्म्याची निवृत्ती होते. म्हणजे वंद्यपुत्राचा कोणालाच अनुभव नाही, पण वंद्यपुत्र आहे असं असं म्हणता येईल का? म्हणजे आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव आहे असंही म्हणलं तर स्वशिरछेद डोळ्याने पाहिला असं होईल. म्हणजे आत्म्याची निवृत्तीचा अनुभव आहे असं म्हणता येत नाही. आणि नाही, आत्म्याची निवृत्तीचा अनुभव नाही पण आत्म्याची निवृत्ती होते असं म्हणा. म्हणजे वंद्यपुत्र मी पाहिला नाही पण तो आहे असं म्हणा, असं ते हास्यास्पद होईल. याचाच अर्थ आत्म्याची निवृत्ती होत नाही. म्हणजे किती गोष्टी सांगितली? एकंदर 3. आत्म्याची निवृत्ती म्हणलं तर वेगळं अधिष्ठान मानावं लागेल, चक्रकापत्ती सगळे दोष येतील, आणि अभावात तर आत्म्याची निवृत्ती होत नाही. आणि तिसरं म्हणजे आत्मनिवृत्तीचा अनुभव कोणाला आहे हेही सिद्ध होत नाही, म्हणून आत्म्याची निवृत्ती होत नाही. अशा 3 अंगाने सिद्ध केलं. ते शेवटचं अंग. मग आत्मनिवृत्तीचा अनुभव बघा. आत्मनिवृत्तीचा अनुभव करणारा आत्मा त्याचे स्वरूप हे शिवायपासून बघा. शिवाय आत्म्याची निवृत्ती मानणारास असे विचारावे की आत्मनिवृत्तीचा तुला अनुभव आहे किंवा नाही. आहे पक्षातही आत्म्याची निवृत्ती होत नाही हे सिद्ध होतं, नाही पक्षातही आत्म्याची निवृत्ती होत नाही हे कसं सिद्ध होतं ते सांगतात. आहे असे म्हणेल म्हणजे आत्मनिवृत्तीचा अनुभव मला आहे असं म्हणेल, तर आत्मनिवृत्तीचा अनुभव करणारा आत्माच त्याचे काय आहे? स्वरूप आहे. मग आत्मनिवृत्तीचा अनुभव केला असे म्हणणे म्हणजे काय? आपल्या मस्तिष्काचा छेदाचा अनुभव आपणास आहे असे म्हणण्याप्रमाणे ते अयुक्त आहे, अयोग्य आहे. एखादा म्हणू लागला मीच माझ्या उघड्या डोळ्याने माझ्या मस्तिष्काचा शिरछेद पाहिला, लोक त्याला शहाणा म्हणतील का बावळट म्हणतील? कारण आपल्या मस्तिष्काचा शिरछेद आपण आपला पाहू शकत नाही, तसा आत्मनिवृत्तीचा अनुभव स्वतः आत्माच घेऊ शकत नाही. म्हणून आत्म्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणाच घडत नाही. आणि जर असे म्हणेल की आत्मनिवृत्तीचा अनुभव तर नाही, कोणालाच नाही, पण आत्म्याची निवृत्ती मात्र होते, परंतु आत्मनिवृत्तीचा अनुभव मात्र कोणाचाही नाही. आणि जर असे म्हणेल की आत्म्याची निवृत्ती होते परंतु त्याच्या निवृत्तीचा अनुभव कोणालाही नाही, तर या म्हणण्याचा अर्थ एवढेच आहे की आत्म्याची निवृत्ती होत नाही. म्हणजे वंद्यपुत्र जन्माला आला पण त्याचा अनुभव कोणालाच नाही असं एखादं म्हटलं तर त्याचं बोलणं काय झालं? याचा अर्थ वंद्यपुत्राचा जन्मच नाही, आणि जन्म झाली तर तिला वंद्य म्हणत नाही. तशा पद्धतीने आत्मनिवृत्तीचा अनुभव नाही पण आत्मनिवृत्त होतो, याचाच अर्थ काय झाला? आत्म्याची निवृत्ती होतच नाही. म्हणून आत्मा कसा आहे? अर्थात आत्मा सत्स्वरूप आहे. सत कशाला म्हणतात? तिने काला ज्याचा वाद होत नाही त्याला सत असं म्हणतात. म्हणजे आता हे पहिल्या 29 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये जे उत्तर दिलं त्याची एक वाक्यता करायला लागली. त्याने विचारलं तर मी कोण आहे? मी देह स्वरूप आहे का देहाहून भिन्न आहे? तर त्याला सांगितलं तू कोण आहे? आत्मा आहे, म्हणजे ब्रह्म आहेस. आणि म्हणजे तू कसा आहे? सच्चिद आनंदरूप आहे. मग सद्रूप का त्रिकालबाधित, चिद्रूप का स्वयंप्रकाश, आनंदरूप का परमप्रीतीचा विषय, आणि देह मी आहे का माझा आहे? तर देह तूही नाही तूच आहे. देह असं जड दुःखरूप आहे आणि तू अकर्ता भोगता आहे. मग आता तू एक आहे का नाना आहे? तर आतापर्यंत तू काय सिद्ध झाला? एक सिद्ध झाला आहे ना, एक सिद्ध झाला आणि व्यापक सिद्ध झाला. आणि एक व्यापक असणाराच आत्मा कसा आहे? सद्रूप आहे, छिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. मग सद्रूप आता सिद्ध केला,
त्रिकालबाधित आहे म्हणून. आणि तो सद्रूपच काय आहे तर त्याची निवृत्ती सांगता येत नाही आहे ना. अनुभव आहे नाही म्हणलं तरी त्याची निवृत्ती सांगता येत नाही आणि त्याची निवृत्ती शून्यात होते असंही म्हणता येत नाही. आणि त्याच्या निवृत्तीचं त्याच्यातच म्हणलं तर मग ते सगळे आत्मश्रायादी दोष येतात. म्हणूनही आत्म्याची निवृत्ती होत नाही. आणि ज्याची निवृत्ती होत नाही तो सत असतो. म्हणून आत्मा काय सत आहे. जसा सत आहे तसाच चित आहे, जसा चित आहे तसाच आनंदरूप आहे. तर कसा सच्चिद आनंदरूप आहे. सद्रूपाची सिद्धी झाली, चिद्रूपाची सिद्धी उद्या होईल, आनंदरूपाची सिद्धी पुढे होईल. पुंडलिक अवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक अवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.